हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्ट या माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण लोकरीचा 3 रंगामध्ये चौकोनी रुमाल शिकणार आहोत। नवीन पॅटर्नमध्ये हा रुमाल बनवलेला आहे, तुम्हाला कळलेच असेल किती सुंदर दिसते बघा। याची लांबी रुंदी आपण बघूया। साधारणतः हे 13 इंच लांब आहे, हे बघा, म्हणजे हा 13 बाय 13 झाला। आता या रुमालाचे आपण वजन करूया। हे बघा 70 ग्रॅम लोकर लागलेली आहे। हा रुमाल तुम्ही 2 रंगात सुद्धा बनवू शकता। चला तर मग यासाठी मी हे 3 रंग घेतलेले आहे, 4 प्लाय लोकर, 1.6 mm क्रोशा हुक आणि एक सीझर। सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत। पहिले 4 साखळ्या करून घ्या, 4 चेन्स, आणि पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिचनी जोडायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे एक रिंग तयार होईल। हे बघा, आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब तयार झाला। आणि आता टोटल 3 खांब करायचे आहेत। हा दुसरा, तिसरा, 3DC झालेले आहेत। हे बघा, आता 3 साखळ्या करा आणि परत याच रिंगमध्ये 3 खांब करायचे आहेत। 1 2 3। आता परत 3 साखळ्या करायच्या आहेत। हे बघा, अजून आपल्याला दोनदा असं करायचं आहे, म्हणजे चौकोनाचे 4 कोन तयार होतील। हे 2 कोन तयार झाले। परत 3 खांब करायचे आहेत आपल्याला, दुसरा, तिसरा। 3 खांब झाल्यावर 3 साखळ्या करायच्या आणि आता परत 3 खांब करायचे आहेत। हा रुमाल तुम्ही 2 रंगात बनवू शकता, शिवाय हवा तितका मोठा तुम्ही बनवू शकता। देवपूजेसाठी तुम्हाला बनवायचा असेल तर 22 बाय 22 किंवा 24 बाय 24 बनवू शकता। आता या 3 साखळ्या शेवटच्या झालेल्या आहेत आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे। हे बघा, आता 2 स्लिप स्टिच करायचे आहे आणि आपल्याला 3 चेनच्या गॅपमध्ये यायचं आहे। हे बघा, आता या 3 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब, म्हणजे एक प्रकारचा शेल बनवायचा आहे। 3 खांब झाले बनवून माझे। आता 3 साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये 3 खांब। हे बघा, एक प्रकारचा शेल तयार झालेला आहे। शेल झाल्यानंतर एक साखळी करायची आणि आता पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये शेल बनवायचा आहे। 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब, अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे। हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे। शेवटची एक साखळी करू आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ, स्लिप स्टिच। हे बघा, आता अजून एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या। आता आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे। आता दुसरा रंग जोडताना पहिले स्लिप नॉट करून घ्या आणि आता कुठल्याही एका शेलमध्ये जॉईन करायचं आहे अशा पद्धतीने। स्लिप स्टिच करा, 3 साखळ्या, आणि आपण शेलमध्ये जॉईन केलेला आहे म्हणजे आपल्याला शेलवर शेल करायचा आहे, म्हणजेच 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब।
हे बघा शेलवर शेल झालेला आहे. आता एक साखळी करा. एक चेनच्या गॅपमध्ये इथे आपल्याला एक खांब करायचा आहे आणि आता आपल्याला पॅटर्न नवीन करायचं आहे. आता आपल्याला एक खांब झाल्यानंतर ट्रिबल करायचं आहे अशा पद्धतीने. आणि आधीच्या राऊंडचा 3 खांब आहे त्याच्यातला मधला जो खांब आहे तो अशा पद्धतीने वर सुईनी घेऊन तिथे ट्रिबल क्रोशा करायचा आहे. हे बघा एक खांब झाला, एक ट्रिबल क्रोशा झाला. आता परत एक खांब करायचा आहे त्याच गॅपमध्ये 1 चेनच्या. आपण हे तिन्ही एकाच गॅपमध्ये करत आहोत. हे बघा अशा पद्धतीने दिसेल पॅटर्न. आता एक साखळी करा आणि आता शेलवर शेल करून घ्या. शेल झाल्यानंतर एक साखळी करायची आहे आणि आता परत 1 चेनच्या गॅपमध्ये एक खांब, एक ट्रिबल अशा प्रकारे सुईवर दोऱ्याचे 2 वेढे घेऊन त्याच्या खालील 3 खांबांपैकी मधल्या खांबाला असा वर घेऊन तिथे आपल्याला ट्रिबल क्रोशा करायचा आहे. सरावाने तुम्हाला नक्की जमेल. आणि आता त्याच 1 चेनच्या गॅपमध्ये एक खांब. अशा प्रकारे आपण 3 प्रकारचे खांब केले. 1 DC, 1 ट्रिबल आणि 1 DC. आता परत शेलवर शेल करून घ्या. बघा शेल झाल्यावर साखळी करा एक आणि परत 1 चेनच्या गॅपमध्ये एक खांब, एक ट्रिबल आणि एक खांब. ट्रिबल कसा करायचा आहे तुम्हाला आता कळलेच असेल. खूप सोपा राऊंड आहे हा सुद्धा. चला तर मग अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करू. आता एक साखळी करायची आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे दुसऱ्या रंगाने आपला राऊंड पूर्ण झालेला आहे. आता परत 2 स्लिप स्टिच करून 3 चेनच्या गॅपमध्ये यायचं आहे. म्हणजे शेलवर शेल आपल्याला बनवायचा आहे. तीन चेनच्या गॅपमध्ये आल्यावर पहिले 3 साखळ्यांचा पहिला खांब, दुसरा, तिसरा, 3 खांब झाल्यावर 3 साखळ्या आणि परत 3 खांब. शेलवर शेल करायचं हे विसरायचं नाही. शेल झाल्यावर
एक साखळी करायची आणि आता पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये इथे 3 खांब करायचे आहेत. 3DC इन ए गॅप. हा सिंपल राऊंड आहे. परत एक साखळी करा आणि पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये इथे 3 खांब. आता प्रत्येक 1 चेनच्या गॅपमध्ये 3 खांब करायचे आहेत. आता पॅटर्न नाही आहे, सिंपल राऊंड आहे हा. आणि 3 खांब झाल्यानंतर एक साखळी करायची. हे बघा अशा प्रकारे दिसेल. आता शेल आलेला आहे. शेलवर आपण शेल करणार. 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब. राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. हा पूर्ण रुमाल करताना प्रत्येक रंगाचे आपण 2 राऊंड करणार आहोत. आता दोन्ही रंगाचे आपले 2-2 राऊंड झालेले आहेत. आता तिसरा रंग जोडायचा आहे. पिवळा रंग आपण आता जोडणार आहोत. स्लिप नॉट करून घ्या आणि कोणत्याही एका शेलमध्ये जॉईन करायचा आहे. अशा पद्धतीने जॉईन करा. 3 साखळ्या करा. पहिला खांब झाला. आता इथे आपण शेल करणार आहोत. 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब. नवीन रंग जोडला की आपल्याला पॅटर्नचा राऊंड करायचा हे लक्षात ठेवा. आणि दुसरा राऊंड सिंपल राऊंड. आता आपण पॅटर्न राऊंड करणार आहोत. शेल झाल्यानंतर एक साखळी करायची आहे आणि आता 1 चेनची जी गॅप आहे इथे एक खांब, एक ट्रिबल, त्याच्या खालती 3 जे खांब दिसत आहे तिथला मधला खांब असा वर घ्यायचा आहे आणि त्याच्यावर ट्रिबल क्रोशा करायचा आहे. अशा पद्धतीने. आणि अजून एक खांब त्याच गॅपमध्ये. म्हणजे आपलं एक पॅटर्न तयार झालं. हे बघा. आता एक साखळी करायची आहे आणि पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये एक खांब, एक ट्रिबल. आता याच्या खाली जे चॉकलेटी रंगाने एक खांब वर आलेला आहे हे बघा. हा त्या खांबावरच ट्रिबल क्रोशा करायचा आहे. एक खांब आणि एक साखळी. परत पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये सेम तसंच करायचं आहे. एक खांब, एक ट्रिबल,
आणि अजून एक खांब. एक साखळी करायची. आणि आता शेलवर शेल करायचा. 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब करून घ्या. आणि असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे. हे बघा, पिवळ्या रंग आणि पॅटर्नचा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. शेवटची साखळी करायची आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. अजून 2 स्लिप स्टिच करा, म्हणजे 3 चेनच्या गॅपमध्ये तुम्ही याल. हे बघा, आता इथे शेलवर शेल करून घ्या, म्हणजे 3 खांब, 3 साखळ्या, 3 खांब. शेल झाल्यावर साखळी करा आणि आता 1 चेनच्या गॅपमध्ये 3 खांब करा. आता हा सिंपल राऊंड आहे. प्रत्येक 1 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 3 खांब करायचे आहेत. नंतर एक साखळी करायची. आता हा राऊंड असाच असणार आहे. हा चौकोनी रुमाल तुम्ही 2 रंगात बनवू शकता, हवा तितका मोठा बनवू शकता. फक्त लक्षात ठेवायचं की 2 राऊंड आहेत प्रत्येक रंगाचे. पहिला राऊंड पॅटर्नचा असणार आहे, जेव्हा आपण नवीन रंग जोडतो तेव्हा पॅटर्नचा राऊंड असणार आहे, आणि दुसरा राऊंड सिंपल आहे.
हे बघा, माझे तिन्ही रंगाचे 2-2 राऊंड पूर्ण झालेले आहेत. म्हणजे टोटल आपले 6 राऊंड झालेले आहेत. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचची जोडून घेऊ. एक साखळी करा, अजून एक, आणि धागा कट करून घ्या. आता परत नवीन रंग जोडायचा आहे. नवीन रंग म्हणजे पहिला रंग जो सुरुवात केला होता पांढऱ्या रंगाने, तो रंग जोडायचा आहे. त्या सिक्वेन्सनीच आपल्याला एक एक रंग वाढवत जायचा आहे. पहिले पांढरा, मग ब्राऊन कलर, डार्क ब्राऊन आणि येलो. येलो झाला की परत व्हाईट, ब्राऊन, येलो, अशा पद्धतीने हा रुमाल हवा तितका तुम्ही मोठा बनवा. फक्त प्रत्येक रंगाचे 2 राऊंड असतील हे विसरू नका. चला तर मग हा रुमाल आपण पूर्ण करूया. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट करा. अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा. थँक्यू.